नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. तुमच्या फिजिक्सच्या पेपरामध्ये जो तुमचा 16 फेब्रुवारीला होणार आहे, कोणत्या सेक्शनमध्ये कोणता क्वेश्चन येईल, कोणतं न्यूमेरिकल येईल, कोणतं डेरिव्हेशन येईल, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला पूर्ण बघा. ठीक आहे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर रोशन बांबरे होतं, ज्याला 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, एका व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबरला पिक करतो, एका व्हिडिओमधून बॉय सबस्क्रायबरला. ठीक आहे, चला सुरू करूया. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला बाळांनो, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. ठीक आहे, कुठूनही काही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून लगेच जॉईन करा. सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, आता जितके दिवस उरलेत, खूपच कमी दिवस उरलेत. सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची, कोणते चॅप्टर करायचे, कोणते नाही करायचे. त्यानंतर आपण सेक्शन्स वरती जाऊ, कोणत्या सेक्शन मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, पहिली गोष्ट, जर तुम्ही 8 चॅप्टर जरी केले बाळांनो, तरी तुम्ही खूप जास्त स्कोर करून घेणार फिजिक्समध्ये. एक गोष्टीला तुम्हाला समजावं लागेल. ठीक आहे, जर तुम्ही रोटेशन केलं बाळांनो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड केलं, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस केलं, थर्मोडायनामिक्स केलं, ठीक आहे, त्यानंतर तुमचं चॅप्टर बाळांनो वेव्ह ऑप्टिक्स केलं, त्यानंतर तुम्ही चॅप्टर EMI केलं. ठीक आहे, एवढे जर तुम्ही 1 2 3 4 5 6 चॅप्टर केले बाळांनो, ठीक आहे, तुमचे मोर दॅन तुम्ही 40 मार्क फक्त 6 चॅप्टर करून काढताय बाळांनो. ठीक आहे, 42 मार्क्स तुमचे फक्त किती चॅप्टर केल्याने होत आहे? 6 चॅप्टर केल्याने, है ना. 42 हे प्लस तुमचे 30 इंटरनलचे झाले बाळांनो. 2 4 5 7 72 मार्क्स तुमचे फक्त 6 चॅप्टर केल्याने आलेत बाळांनो. हे मार्क्स विथ ऑप्शन आहे, म्हणजे ते तुमचे मार्क्स आहेत बाळांनो. असं नका कन्सिडर करू की हे चॅप्टर 5 मार्काला आहे, 7 मार्काचं विचारलं जाणार आहे. ठीक आहे, तुमचा टोटल फिजिक्सचा पेपर 98 मार्काचा होणार आहे बाळांनो. 98 पैकी तुम्हाला 70चा सोडवायचा आहे. या गोष्टीला समजून घ्या बाळांनो. आपलं टार्गेट आहे बाळांनो, कमीत कमी 80-85 क्रॉस करणं फिजिक्समध्ये. ठीक आहे, कमीत कमी सांगतोय मी. ठीक आहे, त्यासाठी मी अजून तुम्हाला 2 चॅप्टर देतो. ते म्हणजे बाळांनो, पहिलं म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि दुसरं म्हणजे बाळांनो तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी. हे 2 चॅप्टर जर अजून ऍड केले ना बाळांनो, तुम्ही 50 मार्कांपर्यंत पोहोचताय. 50 प्लस 30 इंटरनलचे 80 मार्क तुमचे आरामात येत आहे बाळांनो. मी असं नाही म्हणत बाकी चॅप्टर सोडून द्यायचे, तुम्हाला करायचे असतील तर नक्कीच करा. माझं काय म्हणणं आहे, फक्त हे चॅप्टर आधी करा बाळांनो. ठीक आहे, याच्यावर जास्त टाइम स्पेंड नाही करायचा आपल्याला, है ना. आणि थोडासा आवाज थोडासा डाऊन होऊ शकतो बाळांनो, कारण दिवसातून 4-4 5-5 व्हिडिओज तुमच्यासाठी टाकायचे आता. ठीक आहे, म्हणून पूर्ण शूट चालू आहे त्या सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे, तुमचा पेपर असतो बाळांनो 98 मार्काचा, 98 पैकी 70चा तुम्हाला सोडवायचा असतो. ठीक आहे, चला आता पहिली गोष्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात, परत एकदा मी एक्सप्लेन करून देतोय. इझी फिजिक्सची डिफिकल्टी लेवलमध्ये इझी क्वेश्चन तुमचे 29 मार्क्सला येतात बाळांनो. ठीक आहे, ऍव्हरेज क्वेश्चन तुमचे 49 मार्क्सला येतात आणि डिफिकल्ट क्वेश्चन फक्त 20 मार्क्सला येतात. आपल्याकडे डिफिकल्ट क्वेश्चनकडे आता लक्ष द्यायचा टाइम आहे का? नाही, आपल्याला सोडून द्यायचंय. आपल्याला इझी आणि मीडियम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बाळांनो. कोणते प्रश्न येणार आहेत सगळ्या गोष्टी सांगतोय, फक्त ऐकून घ्या बाळांनो ज्या ज्या गोष्टी सांगतोय. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. वेटेज वगैरे तुम्हाला माहिती आहे, फॉर्मॅट वगैरे. ठीक आहे, या गोष्टींकडे आपण आता इथं जास्त टाइम स्पेंड न करता आपण डायरेक्ट फायनल पेपरवरती जाऊया, कशा पद्धतीचा तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे, आता ही जी स्लाइड मी दाखवणार आहे बाळांनो, हा जो पेपर बनणार आहे हा तुमच्यासाठी जीवनदान असणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघा ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय. सेक्शन ए. ठीक आहे, आता सेक्शन ए मध्ये 2 प्रश्न असतात तुमचे, बरोबर. एक म्हणजे तुमचा MCQ आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुमचा व्हेरी शॉर्ट क्वेश्चन. जसं की हा झाला तुमचा MCQ आणि हा झाला व्हेरी शॉर्ट क्वेश्चन. MCQ मध्ये तुमचे 10 क्वेश्चन येतात बाळांनो, 10 मार्क्ससाठी. आणि व्हेरी शॉर्ट म्हणजे 1-1 मार्काचे व्हेरी शॉर्ट क्वेश्चन्स येतात, 8 प्रश्न येतात 8 मार्कासाठी. हा झाला सेक्शन ए तुमचा टोटल बाळांनो 18 मार्काला. बरोबर, इथंपर्यंत समजलं. आता हे सेक्शन ए मध्ये जो पहिला क्वेश्चन असतो MCQ, काय असतो MCQ मध्ये बाळांनो 7 थेरी क्वेश्चन येणार आहेत, 3 न्यूमेरिकल येणार आहेत. हे कोणी डिक्लेअर केलं? हे स्वतः बोर्डाने डिक्लेअर केलं. कोणी डिक्लेअर केलेले? बोर्डाने डिक्लेअर केलेले. ठीक आहे, 7 थेरी 3 न्यूमेरिकल. आता याच्यामध्ये थेरी कोणती, न्यूमेरिकल कोणती, सगळ्या गोष्टी सांगतोय. ठीक आहे, पहिले फॉर्मॅट समजला तुम्हाला. आता मी एक काम करतो, जे सगळ्यात मोठे मोठे प्रश्न आहे ना त्यांना आपण पहिले कव्हर करू, त्यानंतर वरती जाऊया. ठीक आहे, सेक्शन बी मध्ये काय असतं बाळांनो, सेक्शन बी मध्ये 7 थेरी क्वेश्चन येतात, 5 न्यूमेरिकल येतात. ठीक आहे, टोटल तुमचे किती 16 मार्काला असतात. 8 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला. 8 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला. सेक्शन सी मध्ये पण 8 प्रश्न येतात बाळांनो, प्रत्येक प्रश्न 3 मार्काला. असं 24 मार्काचा सेक्शन झाला. आणि सेक्शन डी मध्ये बाळांनो तुमचे किती प्रश्न येतात, तुम्हाला कमीत कमी तुम्हाला तिथं 3 प्रश्न सोडवायचे असतात बाळांनो. 3 प्रश्न, प्रत्येक प्रश्न तुमचा 4 मार्काला. असे तुमचे 12 मार्काचे झाले. ठीक आहे, आता एक इंटरेस्टिंग सांगतो बाळांनो मी तुम्हाला. ठीक आहे, लक्ष द्या काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. सेक्शन डी वरती लक्ष द्या. सगळ्यात आधी कशावरती लक्ष द्या? सेक्शन डी वरती. सेक्शन डी मध्ये काय म्हटलंय बाळांनो, सेक्शन डी मध्ये 3च क्वेश्चन येणार आहेत. ठीक आहे, 3 क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन असे फॉर्म करायचे. ठीक आहे, 2 मार्काचा न्यूमेरिकल असेल, 2 मार्काचा थेरी असेल. आता याच्यावर प्रश्न कसा येईल बाळांनो मी तुम्हाला सांगतो. एक प्रश्न इथं फिक्स आहे, लिहून घ्या, फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन वरती.
फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन होती. फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन वरती 2 मार्काला तुम्हाला डेरिव्हेशन येईल, 2 मार्काला न्यूमेरिकल येईल. डेरिव्हेशन एक थेरीचाच पार्ट कन्सिडर केला जातो, ही गोष्ट समजून घ्या. 2 मार्काला तुमचं डेरिव्हेशन येईल, 2 मार्काला न्यूमेरिकल येईल, असा हा 4 मार्काचा प्रश्न बनेल बाळांनो तुमचा फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन वरती. आता थेरी कसा येईल, न्यूमेरिकल कसं येईल ते पण सांगतोय. ठीक आहे, फक्त मला थोडासा टाइम द्या बाळांनो. ठीक आहे, हे झालं न्यूमेरिकल तुमचं फ्रॉनहॉफरचं. करून ठेवा बाळांनो, 100% गॅरंटी देतो अशाच पद्धतीचं न्यूमेरिकल तुमचं येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर डेरिव्हेशन मध्ये जातो बाळांनो आपण. डेरिव्हेशन मध्ये मी जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला इथं दिसेल बाळांनो, जस्ट अ सेकंड, फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनचं डेरिव्हेशन मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीचं डेरिव्हेशन तुम्हाला तुमचं येणार आहे. इथे सगळे क्वेश्चन मिक्स झालेले आहेत. येस, हे जे डेरिव्हेशन आहे बाळांनो, हे डेरिव्हेशन करून ठेवा. मी गॅरंटी देतो हे 2 मार्काचं डेरिव्हेशन तुम्हाला शॉर्टमध्ये विचारलं जाईल आणि 2 मार्काचं न्यूमेरिकल जे मी तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीने 4 मार्काचा प्रश्न तुमचा सेक्शन डी मध्ये फिक्स असणार आहे. गोष्ट समजली? ठीक आहे, चला पहिला प्रश्न झाला. पहिला प्रश्न आपण डन केला. सेक्शन डी चे 4 मार्क आपले फिक्स झाले. दुसरा प्रश्न लिहून घ्या. दुसरा प्रश्न लिहा, फेरीज ब्लॅक बॉडी. फेरीज ब्लॅक बॉडी तुम्हाला कंप्लीट डायग्राम काढायची, कंप्लीट लेबल करायचे, कंप्लीट एक्सप्लेन करायची. फेरीज ब्लॅक बॉडी 101% एक क्वेश्चन फिक्स आहे बाळांनो. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला करून ठेवायचा आहे. चला, त्यानंतर जेव्हा आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळू. ठीक आहे, 3 क्वेश्चन येणार तर 3 प्रश्न मी तुम्हाला सांगणार. तिसरा प्रश्न तुमचा येईल बाळांनो ट्रान्सफॉर्मर. कशावरती? ट्रान्सफॉर्मर. आता याच्यात दाखवण्यासारखं काही नाही. ट्रान्सफॉर्मरचा क्वेश्चन कसा असणार आहे? ट्रान्सफॉर्मरचा तुमचा लेबल करायचं असेल, डायग्राम ड्रॉ करायचं असेल, वर्किंग लिहायचं असेल, हे 3 प्रश्न बाळांनो तुमचे पक्के आहेत सेक्शन डी मध्ये. ठीक आहे, या 3 प्रश्नांना व्यवस्थित करून ठेवा. सेक्शन डी संपला तुमचा. सेक्शन डी समजला तुम्हाला. इथं याच्यात काही अडचण आहे नाही. चला पुढे जाऊया बाळांनो. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्सला लगेच एनरोल करा. एक्झॅक्ट कोणते सिमिलर क्वेश्चन येणार आहेत ना हे तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरची एकदा फीडबॅक बघा ऍपवरती. विद्यार्थ्यांनी 90 ते 95% टक्केवारी काढलेली बाळांनो. का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कोणतं वर्ष ऍड करून हा प्रश्न आलेला आहे, त्यानुसार प्रश्नांचे तुमचे कंप्लीट कोर्स क्रिएट केलेला असतो बाळांनो. मी गॅरंटी देतो एका टीचरने बाळांनो 7-7, 8-8 दिवस स्पेंड केलेले एका क्वेश्चनला डिझाईन करण्यासाठी. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. ठीक आहे, 200 प्रश्नांसारखेच प्रश्न इतर लास्ट मोमेंटला एक गोष्ट लक्षात ठेवा, 1000 प्रश्न तुम्ही सोडवू शकत नाही आता. ठीक आहे, तुम्हाला महत्वाचे प्रश्न सोडवायचे 20 दिवसाला 10-10, 12-12 प्रश्न जरी सोडवले तरी 200 क्वेश्चन तुमचे कव्हर होऊन जातील. म्हणून नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघितला जातो. या गोष्टीची जाणीव असू द्या. चला, सेक्शन सी झाला. आता आपण सेक्शन बी झाला. आता आपण वळूया सेक्शन कशावरती? सेक्शन सी वरती. कशावरती? सेक्शन सी वरती. दुसऱ्या कलर मध्ये घेऊ आपण. ठीक आहे, सेक्शन सी मध्ये बाळांनो, सेक्शन सी मध्ये एक क्वेश्चन तुमचा पक्का आहे, कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन. कसं पद्धतीचं डेरिव्हेशन येईल? चला आपण बघूया की कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन कशा पद्धतीचं येणार आहे तुमचं. हे जे डेरिव्हेशन आहे बाळांनो कोनिकल पेंडुलमचं 101% मी सांगतो 3 मार्काला हे डेरिव्हेशन फिक्स आहे. 3 मार्काला हे डेरिव्हेशन फिक्स आहे बाळांनो कोनिकल पेंडुलमचं. ठीक आहे, इथे एक प्रश्न फिक्स झाला तुमचा. कुठे गेला आपला? इथे एक प्रश्न फिक्स झाला. कशावरती येणार आहे? कोनिकल पेंडुलम वरती. ठीक आहे, चला दुसरा. किती 5 न्यूमेरिकल येणार आहेत ना, 7 थेरी येणार आहेत. एक थेरीचा कव्हर झाला आपला. ठीक आहे, दुसरा न्यूमेरिकल सांगतो मी तुम्हाला. काय सांगतोय? दुसरं न्यूमेरिकल. न्यूमेरिकल कशावरती येईल माहिती आहे बाळांनो? वर्क डन वरती. वर्क डन कशाचा टॉपिक आहे? थर्मोडायनामिक्सचा. दाखवतो कोणतं तुमचं न्यूमेरिकल येणार आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला. हे वर्क डनचं न्यूमेरिकल बाळांनो फिक्स 3 मार्क्सचं न्यूमेरिकल तुम्ही करून ठेवा. 101% गॅरंटी देतो अशाच पद्धतीचं न्यूमेरिकल येईल तुमचं. ठीक आहे, समजलं तुम्हाला? इथं न्यूमेरिकल झाला आपला, एक न्यूमेरिकल झालं, एक थेरी झाला. चला अजून क्वेश्चन आहेत आपल्याला. टोटल बापरे 7, 8, 9, 10, 11, 12, 13 प्रश्न येणार आहेत. पण आपल्याला 8च सोडवायचे आहेत खरं म्हणजे, है ना. चला अजून कोणता प्रश्न येऊ शकतो इथं? ठीक आहे, इथं एक तुमचा येणार आहे बाळांनो प्रश्न, कॅपिलरी ट्यूबचा एक न्यूमेरिकल पक्का आहे तुमचा. तिसरा प्रश्न लिहून घ्या, कॅपिलरी ट्यूब. मी फक्त सिटी लिहितोय. ठीक आहे, एक न्यूमेरिकल पक्का येईल कॅपिलरी ट्यूब वरती. कॅपिलरी ट्यूबचं न्यूमेरिकल आपण बघूया इथं, है ना. खूप महत्वाचं न्यूमेरिकल असतं बाळांनो कॅपिलरी ट्यूबचं. ये वाला न्यूमेरिकल, कॅपिलरी ट्यूबचं न्यूमेरिकल. ठीक आहे, 3 मार्क तुमचे फिक्स न्यूमेरिकल फिक्स येणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित करून ठेवा या न्यूमेरिकलला. त्यानंतर चौथा प्रश्न लिहून घ्या. चौथा प्रश्न कशावरती येणार आहे?
चौथा प्रश्न अजून एक डेरिव्हेशन सांगतोय मी तुम्हाला जे इथे येणार आहे, ठीक आहे. ते म्हणजे बाळांनो तुमचं खाली वरती मध्ये ना सगळ्या गोष्टी इकडे तिकडे होऊन जातात. एक तुमचं डेरिव्हेशन सिंपल पेंडुलमचं फिक्स इथे येणार आहे 3 मार्कासाठी, ठीक आहे. कशावरती क्वेश्चन येणार आहे? सिंपल पेंडुलम वरती. चौथा प्रश्न कशावरती? सिंपल पेंडुलम वरती. एसपी लिहितोय फक्त, ठीक आहे. 4 प्रश्न समजले तुम्हाला. 5वा प्रश्न लिहून घ्या कशावरती येणार आहे. 5वा प्रश्न तुमचा येईल बाळांनो, तुम्हाला डेफिनेशन लिहायचं असेल. कशा? 3 डेफिनेशन लिहायचे असतील. कशावरती? एक म्हणजे टाइम पिरियड, एक म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि एक म्हणजे अँप्लिट्यूड. तिघांच्या तुम्हाला डेफिनेशन लिहायचं असेल. हा झाला तुमचा 5वा प्रश्न बाळांनो, ठीक आहे. आणि 6वा प्रश्न झाला बाळांनो तुमचा एसी मधून एक प्रश्न येईल. एसीचे तुम्हाला डायग्राम काढायचे असेल. काय प्रश्न येणार आहे? 6वा प्रश्न. एसीची तुम्हाला डायग्राम काढायची असेल आणि त्याचं तुम्हाला लेबल करायचं असेल आणि वर्किंग लिहायचं असेल. हा प्रश्न सुद्धा तुमचा फिक्स आहे. तर हे काही क्वेश्चन आहेत बाळांनो सेक्शन सी मध्ये जे तुमचे फिक्स येणार आहेत, ठीक आहे. आता वळूया आपण सेक्शन बी कडे. कशावर? सेक्शन बी कडे. सेक्शन बी वरती लक्ष द्या आता, ठीक आहे. सेक्शन बी मध्ये बाळांनो, सेक्शन बी मध्ये एक प्रश्न तुमचा पक्का आहे. फ्लुइड्स वरती प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड तुम्हाला लिहायचे असतील. काय लिहायचं असेल? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड एक प्रश्न तुमचा पक्का आहे बाळांनो. दुसरा एक प्रश्न आहे बाळांनो तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम वरती एक प्रश्न पक्का आहे. कशावरती? डिग्री ऑफ फ्रीडम वरती, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक मधून. तिसरा प्रश्न लिहून घ्या व्हॅन डी ग्राफ जनरेटर वरती. कशावरती? व्हॅन डी ग्राफ जनरेटर वरती. तिसरा प्रश्न न्यूमेरिकल मधून. चौथा प्रश्न एक सेमीकंडक्टर मधून फिक्स आहे बाळांनो फुल वेव्ह रेक्टिफायर वरती. फुल वेव्ह रेक्टिफायर वरती. अजून मला तुम्हाला काही डेरिव्हेशन सांगायचे, थांबून जा, है ना. काय काय सांगतोय सगळ्या गोष्टी पहिले ऐका बाळांनो, ठीक आहे. आणि एक क्वेश्चन तुमचा पक्का असणार आहे बाळांनो पीव्ही इज इक्वल टू एनआरटी वरती. न्यूमेरिकल इथं पक्का येणार आहे सेक्शन बी मध्ये, है ना. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी कशाचं आहे? थर्मोडायनामिक्स, ठीक आहे. हे झाले तुमचे 5 प्रश्न जे फिक्स येतील बाळांनो पेपरमध्ये, ठीक आहे. त्यानंतर आपण आता सेक्शन ए वरती जाऊया. सेक्शन ए मध्ये 2 पार्ट आहेत बेसिकली, व्हेरी शॉर्ट आन्सर, शॉर्ट आन्सर, ठीक आहे. त्याच्यावरती कोणते प्रश्न येणार आहे त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतोय. मला थोडासा इथे ऍडजस्टमेंटसाठी हे करतो, ठीक आहे. आता पहिले एमसीक्यू बघूया. कलर चेंज करू आपण, ठीक आहे. पहिले काय बघायचं आपल्याला? एमसीक्यूज. काय बघायचं? एमसीक्यू. एमसीक्यू कशावरती येईल बाळांनो? एक एमसीक्यू पक्का आहे मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला विचारला जाईल कशाचा पण, ठीक आहे. एक थर्मो प्रोसेसेस वरती एक एमसीक्यू पक्का आहे थर्मो प्रोसेसेस वरती, है ना. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं युनिट वगैरे लिहायचं असेल तुम्हाला. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं युनिट वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहायच्या आहे. चौथा एक प्रश्न पक्का आहे बाळांनो तुमचा पोटेन्शियल ग्रेडियंट वरती. पोटेन्शियल ग्रेडियंट कशाचं आहे बाळांनो? इलेक्ट्रोस्टॅटिकचं. एक प्रश्न तुमचा पक्का आहे याच्यामध्ये इंडक्टन्सचं तुम्हाला युनिट वगैरे पाहिजे ईएमआय मध्ये, युनिट अँड डायमेन्शन्स, ठीक आहे. इंडक्टन्सचे सगळ्यात जास्त विचारला जाऊ शकतात, ठीक आहे. हे झालं तुमचा एमसीक्यू. आता वळूया आपण कशावरती? व्हेरी शॉर्ट वरती. कशावरती? व्हेरी शॉर्ट. व्हेरी शॉर्ट मध्ये एक प्रश्न सांगतो बाळांनो तुमचा थर्मो लॉज वरती. कोणते कोणते लॉज आहेत रे बाळांनो? 0th लॉ, 1st लॉ, 2nd लॉ. थर्मो प्रोसेसेस कोणत्या आहेत? एडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न तुमचा अजून एक पक्का आहे थर्मोडायनामिक्स मधून सिस्टम आणि सराउंडिंगचं तुम्हाला डिफरन्स लिहायचं असेल 1 मार्काला, ठीक आहे. अर्धा मार्काला विचारला जाईल. त्यानंतर एक प्रश्न तुमचा याच्यात पक्का आहे पीएनपी ट्रान्झिस्टर वरती सेमीकंडक्टर मधून. कशावरती? पीएनपी ट्रान्झिस्टर मधून. त्यानंतर एक प्रश्न पक्का आहे तुमचा क्रिचॉफ लॉ वरती. क्रिचॉफ लॉ तुमचा कशाचाही विचारला जाऊ शकतो, करंटचा विचारला जाऊ शकतो किंवा व्होल्टेजचाही विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचे हे 4 प्रश्न तर हमखास तुमचे येणार आहेत बाळांनो. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. अजून भरपूर गोष्टी सांगायच्या आहेत, थांबा. फिजिक्समध्ये आपण या एका पेजवरती पूर्ण आपण फिजिक्सचा पेपर गेस करून टाकला बाळांनो. एवढं बघा, हे तुमच्यासाठी जीवनदान आहे बाळांनो. हे तुम्हाला आहे ना खूप जास्त मार्कांपर्यंत पोहोचू शकतो बाळांनो, है ना. याला व्यवस्थित करून ठेवा, याला व्यवस्थित करा बाळांनो, खूप महत्वाचं आहे बाळांनो, ठीक आहे. चला आता हे झालं तुमचं सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत. मला तुम्हाला काही न्यूमेरिकल दाखवायचे आहेत बाळांनो. याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती असेल, ठीक आहे. काही न्यूमेरिकल्स आहेत, प्लीज लिहून घ्या, ठीक आहे. हे एक मोमेंट ऑफ इनर्शियाचं आहे, हे एक दुसरं न्यूमेरिकल मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. हे हमखास येणारे न्यूमेरिकल्स असतात, ठीक आहे. हे एक झालं, हे एक झालं, त्यानंतर हे एक झालं, हे एक झालं, ठीक आहे. त्यानंतर हे एक झालं, हे एक झालं, हे एक, हे एक, ठीक आहे. आणि हे एक न्यूमेरिकल ज्याच्यात तुम्हाला ट्रूथ टेबल काढायचं असेल. काय काढायचं असेल? ट्रूथ टेबल, ठीक आहे. सेमीकंडक्टरमध्ये बेसिकली हा प्रश्न येतो. त्यानंतर तुम्हाला काही डेरिव्हेशन्स पण दाखवायचे आहेत. प्लीज हे सगळे डेरिव्हेशन्स लिहून घ्या बाळांनो, है ना. हे काही डेरिव्हेशन्स आहेत, जो इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स आहेत यांना लिहून घ्यायचे तुम्हाला, ठीक आहे. काही अजून तुम्हाला इम्पॉर्टंट डेरिव्हेशन देतोय मी तुम्हाला. हे सगळे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत, है ना. हे सगळे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन झाले.
हे सगळे इम्पॉर्टंट झाले है ना, त्यानंतर हे सगळे इम्पॉर्टंट झाले. प्लीज लिहून घ्या, व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये है ना. थोडासा व्हॉइस माझा कमी होता कारण खूप जास्त व्हिडिओ शूट्स करायचे आहेत बाळांनो. आज एक गोष्ट, आता आपण आज फिजिक्सचा आज जसा मी व्हिडिओ बनवला तसा केमिस्ट्रीचा बनवू का? पाहिजे तुम्हाला, पाहिजे तर प्लीज केमिस्ट्री लिहा बाळांनो. या व्हिडिओचे कमीत कमी 1000 लाईक्स कंप्लीट करा. जसे 1000 लाईक्स कंप्लीट होतील या व्हिडिओचे लगेच केमिस्ट्रीवरती व्हिडिओ टाकून देईल. ठीक आहे, पण तुमचं काम आहे या व्हिडिओचे 1000 लाईक्स कंप्लीट करणं. ठीक आहे, आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करा बाळांनो. तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, व्यवस्थित निर्णय घ्या. ठीक आहे, टीचरांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे बाळांनो. ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चन प्रश्नासारखेच प्रश्न बोर्डात येतील. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आपण आजच्या ह्या पेपरचं स्क्रीनशॉट नक्कीच काढून घ्या. ठीक आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. केमिस्ट्रीचा व्हिडिओ नेक्स्ट येईल जर तुम्ही रिक्वेस्ट करणार तर. बाय.